सैनिक महिनोन-महिने जमिनीतल्या खंदकात का राहत होते? युद्ध थांबलं होतं का? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. पहिल्या भागात आपण पाहिलं एका हत्येमुळे युद्ध पेटलं. पण त्यानंतर जे झालं ते कोणालाच अपेक्षित नव्हतं. 1914च्या शेवटी युद्ध खूप वेगाने सुरू झालं. जर्मनीने फ्रान्सवर ब्लिट्झस्टाईलने हल्ले केले. म्हणजे तसा प्रयत्नच केला. पण तो पूर्ण यशस्वी झाला नाही. आणि इथूनच सुरू झाली एक अशी सिच्युएशन जिथे दोन्ही बाजू अडकून पडल्या. या अडलेल्या युद्धाला म्हणतात ट्रेंच वॉरफेअर. ट्रेंच म्हणजे काय? जमिनीत खोदलेले खंदक. जमिनीत खोदलेले खोल खंदक. जिथे सैनिक राहतात, लढतात आणि जिवंत राहण्यासाठी संघर्ष करतात. फ्रान्स आणि बेल्जियमच्या मैदानांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे ट्रेंचेस तयार झाले. एका बाजूला जर्मनी, दुसऱ्या बाजूला ब्रिटन आणि फ्रान्स. मधल्या भागाला म्हणायचे नो मॅन्स लँड. कारण तिथे गेलं की परत येणं जवळपास अशक्य. पण ट्रेंचेसमध्ये जीवन कसं होतं? तिथे चिखल होता, पाऊस होता, थंडी होती, उंदीर होते, आजार होते, इन्फेक्शन्स होते आणि डेड बॉडीज जवळच पडलेल्या असायच्या. सैनिक दिवस-रात्र त्याच खंदकात राहायचे. कधी अटॅक, कधी वेट, कधी फक्त जिवंत राहण्याची धडपड. कधी-कधी दोन्ही बाजू अटॅक करायच्या. शेकडो सैनिक खंदकातून बाहेर पडून धावत जायचे. पण मशीन गन्स आणि बार्ब्ड वायर्स यामुळे बहुतेक जण तिथेच मारले जायचे. म्हणजे युद्ध पुढे सरकत नव्हतं, पण लोकं मरत होते. इतकंच नाही, या युद्धात पहिल्यांदाच वापरलं गेलेलं केमिकल वेपन्स जसं की क्लोरीन गॅस. सैनिकांना श्वास घेणं कठीण व्हायचं. डोळे जळायचे आणि मृत्यू खूप वेदनादायक असायचा. मग प्रश्न येतो, जर युद्ध पुढे जातच नव्हतं, तर थांबत का नव्हतं? कारण दोन्ही बाजू हार मानायला तयार नव्हत्या. सगळ्यांना वाटत होतं, थोडं अजून लढलो तर आपण जिंकू. पण वास्तव काय होतं? लाखो लोकं मरत होती. जमीन तशीच होती आणि युद्ध थांबत नव्हतं. ट्रेंच वॉरफेअरने दाखवलं युद्ध जिंकणं सोपं नाही. पण त्यात अडकणं खूप सोपं आहे. पुढच्या भागात आपण बघू हे युद्ध कसं संपलं आणि ट्रिटीने जगाचा फ्युचर कसा बदलला. तुमच्या मते ट्रेंच वॉरफेअरला हा हिस्ट्रीमधला सगळ्यात वर्स्ट फेज होता का हो? कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.